ओलांडून अडथळे सारे या मॅचमध्ये अनेक सारे अडथळे ओलांडून एका बाजूला अचानक डोंगरीपाडा या संघाला मार्गक्रमण करायचे आहे, परंतु एका बाजूला जय हनुमान कामन संघाला देखील या मॅचमध्ये चांगल्या रीतीने खेळ करावा लागेल, कारण दोन्ही संघाने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवला। खरं तर या स्पर्धेमध्ये मागील मॅचमध्ये गोल्डन चौकार आला होता फलंदाज महेंद्र पाटीलच्या बॅटमधून, आणि मागील मॅचमध्ये जर पाहिलं तर एका बाजूला जे हनुमान कामन संघाने देखील शेवटच्या षटकामध्ये 10 धावांची आवश्यकता असताना काय जबरदस्त बॅटिंग केली। अगदी टायगर स्पोर्ट कामन या संघाकडून तो सामना खेचून आणला असंच म्हणावं लागेल। म्हणजे दोन्ही संघाने आतापर्यंत खेळलेले सामने संघर्ष आणि जिद्दीमय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला, त्यामुळे हाही सामना एक संघर्ष आणि जिद्दी क्रिकेट पाहायला मिळेल। बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं हेमंत पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, आणि बॅटिंग करण्यासाठी एका बाजूला भाईदास आणि त्याच्या सोबतीनं जयेश विरारकर हा फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय या मॅचमध्ये। चला बी फास्ट, लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे। पंचाने देखील विनंती करतोय। पंचाच्या भूमिकेमध्ये महेश कडू आणि सूर्यकांत मात्रे सरांना तुम्ही पाहताय, खूप चांगल्या पद्धतीने त्यांची देखील कामगिरी राहिली आजच्या रजनीमध्ये। प्रत्येक निर्णय खूप चांगला पाहायला मिळाला, त्यामुळे त्यांचा देखील आभार व्यक्त करावा लागेल। गोलंदाज हेमंत पाटील बॉलिंग ट्रॅकवरती फिल्डिंगची व्यूहरचना करत असताना या मॅचमध्ये, कारण भाईदास डावखुऱ्या शैलीचा फलंदाज, आतापर्यंत भाईदासला चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये करता आलेली नाही आहे, परंतु या मॅचमध्ये त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकामध्ये बॅटिंग करत असताना 30 पेक्षा जास्त धावा या मॅचमध्ये बनवाव्यास लागतील। हेमंत पाटील बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म ओव्हर द विकेट या मॅचमध्ये हो पहिलाच बॉल बॅकफुटला गेले होते, स्ट्रोकसाठी जागा बनवली होती, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला। ज्या उंचीसाठी भाईदास खेळले होते ना ती उंचीच प्राप्त झाली नव्हती आणि चेंडूवाले डॉट। चांगल्या लेंथवरती गोलंदाजी केली जाते, वेगाशा कॉम्प्रोमाइज केला जातो, परंतु टप्प्याशी नाही। अचूक टप्पा हेमंत पाटील या गोलंदाजाचा राहिला। याही मॅचमध्ये पहिल्या चेंडूवरती चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना भाईदासच्या विरोधात चेंडू डॉट आला। गोलंदाज पुन्हा एकदा हेमंत पाटील हो फुलटॉस बॉल, बॉलर बॅक ड्रॉयू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय फिल्डिंग करतोय, सलगचे 2 चेंडू डॉट आलेत। हेमंत पाटीलने इम्प्रेस केला या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळत असताना। पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा तो हिरो राहिला, मागील मॅचमध्ये जरूर त्याच्या विरोधात धावा आल्या, परंतु संघाने चांगली कामगिरी केली, परंतु या शेवटच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। सलगचे 2 चेंडू डॉट आलेत। यावेळेस आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, फिल्डर होते त्या ठिकाणी, मिड विकेट रिजनला प्रयत्न जरूर केला होता, परंतु त्या ठिकाणी झेल पकडू शकले नव्हते चंदर घोषे, आणि ते सिंगल मिळते फलंदाज भाईदासला। भाईदासच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 1 या आकड्यावरती। 3 षटकांचा सामना आहे, त्यामुळे या मॅचमध्ये आलेला डॉट बॉल अगदी तुम्हाला टोचून जाईल असंच म्हणावं लागेल, कारण सुरुवातीच्या 3 चेंडूवरती फक्त आणि फक्त 1च धाव या मॅचमध्ये। इथून जर पाहिलं ना बॅटिंग करत असताना जे हनुमान कामन या संघाला विस्फोटक आणि विध्वंसकपणे बॅटिंग करावी लागेल। चौकार आणि षटकारांची सरबत्ती या मैदानावरती करावी लागेल, कारण अचानक डोंगरीपाडा या संघाची गोलंदाजी आतापर्यंत चांगली पाहायला मिळाली आहे। ओव्हर द विकेट फुल टॉस बॉल विकेट केला, वॅकंट एरिया बॉल सीमारेषा ओलांडतोय जयेश विरारकरच्या बॅटमधून धमाकेदार षटकार। ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता फुलटॉस चेंडू होता आणि डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडूला भिरकावला होता सीमारेषेच्या पलीकडे। कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय जयेश विरारकरच्या बॅटमधून। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती। 7 धावा धावफलकावरती या मॅचमध्ये तुम्ही पाहताय। P1चं षटक पॉवर प्लेचं षटक नाही आहे, कारण लिमिटेड ओव्हरचा आपण हा सामना खेळवते फक्त 3 षटकांचा, त्यामुळे नॉन पॉवर प्लेचा षटक आहे, आणि या षटकामध्ये देखील धावा येत आहेत, कारण सुरुवातीचे 3 चेंडू खूप चांगले राहिले होते हेमंत पाटीलच्या माध्यमातून, परंतु मागील चेंडूवरती फुल टॉस टाकला आणि त्या चेंडूवरती जयेश विरारकर चांगला फटका सजवलाय। जेन्युइन ऑलराउंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, विथ द बॉल विथ द बॅट खूप चांगल्या पद्धतीने तो कामगिरी करत असतो।
आणि या मॅचमध्ये स्वतःला प्रमोट केला. कॅप्टनने त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि सलामीला पाठवला जयेश विरारकर या फलंदाजाला आणि त्याच्या बॅटमधून षटकार या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा हेमंत पाटील. राऊंड विकेट. यावेळेस देखील कोलाट टाकला होता. राऊंड विकेटनं गोलंदाजी करत असताना अँगल बनवला, परंतु हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या आकड्यावरती. 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. हेमंत पाटील पुन्हा एकदा इथे कोलाट टाकलाय. वाह वाह वाव, सुरेख फटका. बॉल सीमारेषा ओलांडतोय जयेश विरारकरच्या बॅटमधून. आणखीन एक तडाखा या मॅचमध्ये. काय फटका सजवलाय. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळते. खोलात टाकला होता, डिग आउट केलं आणि सरळ चेंडूला पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 6 वाला षटकार जयेश विरारकरच्या बॅटमधून या मॅचमध्ये येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये धावा येत आहेत. सुरुवातीचे 3 चेंडू अप्रतिम राहिले होते हेमंत पाटील या गोलंदाजाचे, परंतु तदनंतर त्यांच्या विरोधात धावा आले त्या मॅचमध्ये. राऊंड विकेट. गोलंदाज तयार. यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा जर पाहिलं तर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. वाचण्याचा प्रयत्न करतोय. राऊंड विकेटनं गोलंदाजी करत असताना तुमची लेंथ फार महत्त्वाची आहे, कारण आउटसाईड ऑफ स्टंपच्या बाहेरला चेंडूला पिचिंग केलं जातं. तदनंतर अँगल बनतो. बॉल खूप जास्त बाहेर जात असताना सातत्यानं व्हाईट बॉल पाहिला. ही लेन चांगली आहे, परंतु या चेंडूवरती देखील भिरकावलाय. काय फटका खेळलाय. लांब 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 लचक षटकार जयेश विरारकरच्या बॅटमधून. NS गलुळाचं पाणी कशाला ढवळीले मागाच्या पिल्याला गलुळाचं पाणी कशाला ढवळीले मागाच्या पिल्याला. चंदर घोषे या गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. कमी धावा खर्च कराव्या लागतील. विकेट घ्याव्या लागतील. चेंडू डॉटही टाकावं लागेल आणि फलंदाजांवरती दबाव निर्माण करावा लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 21 धावा. आश्वासक सुरुवात जय हनुमान कामन या संघाने या मॅचच्या पूर्वार्धामध्ये केलेले आहे. जबरदस्त बॅटिंग. जयचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं तो विस्फोटक आणि विध्वंसक अंदाजाने बॅटिंग करतोय त्याला ठाऊक आहे हा सामना भरपूर महत्त्वाचा आहे आणि त्याने आपले इंटेन्शन अगदी क्लिअर केलेत. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजनमध्ये फिल्डर आहे तिथे थोडीशी फॉर्मलिंग पाहायला मिळते, मिसफिल्डिंग. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट करत असताना फलंदाज भाईदास या मॅचमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 23 या आकड्यावरती. ॲडव्होकेट गिरीश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक जयेश विरारकरच्या बॅटिंगसाठी. यावेळेस भाईदास देखील थांबत नाही, त्याने देखील ठोकला हा दर्जेदार चौकार या मॅच मध्ये. जयेश विरारकर, परंतु भाईदास देखील मागे थांबत नाही, तो देखील ठोकतोय दर्जेदार चौकार या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 27 27 या आकड्यावरती. ॲडव्होकेट गिरीधर म्हात्रे
यांच्याकडून जयेश विरारकर या फलंदाजाला 500 रुपयाचं कॅश प्राईज. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये सलग 3 चेंडूवरती 3 षटकार आले होते जयेश विरारकर याच्या बॅटमधून, आणि पहिला फलंदाज या स्पर्धेमध्ये ठरलाय जयेश विरारकर, कारण त्यांच्या बॅटमधून सलग 3 चेंडूवरती 3 षटकार या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त बॅटिंग. इथून कमबॅक करणं फार गरजेचं आहे अचानक स्पोर्ट्स डोंगरीपाडा या संघासाठी. खरं तर त्या संघाने देखील मागील 2 सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे, परंतु या मॅचमध्ये गोलंदाजी कुठेतरी खराब राहिली आहे असंच म्हणावं लागेल. कारण धावा येत आहेत. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आणि चंदर घोषेच्या देखील या 2 चेंडूवरती तब्बल 6 धावा आले. चला बॅटर बी फास्ट, जास्तीचा वेळ खर्च करू नका, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, कारण जास्त वेळ झाला नाही पाहिजे ही प्रामाणिक इच्छा आहे आयोजकांची, कारण अंडर फ्लडलाईट तुम्ही खेळताय. राऊंड विकेट. हो, यावेळेस बॅकफुटला गेले होते. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडूला स्टॉप केलाय. हा चेंडू डॉट आला. इथून चेंडू डॉट येणं फार गरजेचं आहे, कारण 3 षटकांचा सामना आहे आणि अगदी मध्यरात्री बॅटिंग करत असताना या विकेटवरती बॅटिंग करणं डिफिकल्ट आहे, परंतु जयेशनं अगदी सोपं करून दाखवलं आहे ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली आहे. कमी गतीने चेंडू टाकलाय. बॅटची एज अँड टेकन. पहिला धक्का या मॅचमध्ये जे हनुमान कामन या टीमला बसतोय. फलंदाज बाहीदास बॅक टू द पेव्हिलियन. तर 2 धावा कंप्लीट करत असताना संघाची धावसंख्या 29 ला 1 संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या मॅचमध्ये. 29 रन्स ऑन बोर्ड तुम्ही पाहता. चांगल्या स्थितीमध्ये जय हनुमान कामन संघ या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने सुरुवात राहिली, पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या हेमंत पाटीलच्या विरोधात. या षटकामध्ये सुरुवातीला चौकार पाहिला, परंतु तदनंतर धावा थांबल्या होत्या, कारण चंदर घोष चांगली गोलंदाजी करतात, परंतु फिल्डिंग देखील या मॅचमध्ये चांगली करावी लागेल, कारण गोलंदाजी करत असताना फिल्डिंगचा सपोर्ट चांगला असणं फार गरजेचं आहे आणि ते कार्य मैदानावरती फिल्डर्सला करावे लागतील. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती चंदर घोषे. राऊंड विकेट. हो, यावेळेस देखील आडव्या बॅटने केलेत. मिड विकेट रिजनमध्ये चेंडूला टर्न केलाय. काऊ कॉर्नर फेसमधून फिल्डर पुढे येतील, परंतु तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट करत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 31 या आकड्यावरती. या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना जय हनुमान कामन या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात. त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. काय जबरदस्त भागीदारी पाहायला मिळते. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. खरं तर दोन्ही फलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण सुवर्ण कलेतून पुढे आलेला जयेश विरारकर या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने येतात. त्याचे आयसेट चांगले झालेले आहेत. 120 ग्रॅमचा असणारा चेंडू, छोट्याच्या आकाराचा दिसणारा चेंडू अगदी त्याला फुटबॉलप्रमाणे दिसू लागला या मॅचमध्ये आणि त्याच्या बॅटमधून धावा खोऱ्याने आलेत. जबरदस्त बॅटिंग. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना 2 षटकामध्ये तब्बल 31 धावा धावफलकावरती जोडल्यात. जय हनुमान कामन या संघाने
चला फिल्डिंग सेटअप करा. अचानक स्पोर्ट डोंगरीपाडा संघ जास्तीचा वेळ घेऊ नका, लगेच फिल्डिंग सेटअप करा, कारण आपण 3 षटकांचा सामना खेळवतोय आणि आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये स्लॉगवरचं षटक आहे. खरं तर गाडी 6व्याच गिअरवरती आहे. या मॅचमध्ये ब्रेक लावावा लागेल, धावसंख्येला बेड्या ठोकाव्या लागतील, कारण जी गाडी सुसाट सुटली आहे ना त्या गाडीची वाट अडवावी लागेल. लांबच्या रस्त्याला असतात गतिरोधक, चांगल्या माणसांना देखील असतात विरोधक. या मॅचमध्ये जी गाडी सुसाट सुटली आहे ना ती गाडीची वाट अडवण्यासाठी चांगला गोलंदाज शोधावा लागेल. कोण असेल तो गोलंदाज? आणि बॉलिंग ट्रॅकवरती राजा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, कारण या मॅचची शेवटची निर्णायक स्लॉग डेटोर प्रगतीपथावर आहे. आणि आतापर्यंत 31 धावा धावफलकावरती या सत्रामधील शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळतो. राजा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. हो, खोलात टाकला होता, विकेट करण्याचा प्रयत्न, कव्हर पॉईंटला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचताय, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जरूर केलाय, कव्हरवरून डीपमधून फिल्डर त्या ठिकाणी आलेत. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट करत असताना या मॅचमध्ये जयेश विरारकर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. जबरदस्त बॅटिंग, सेन्सिबल क्रिकेट देखील पाहायला मिळतं, कारण सुरुवातीला आक्रमकता दाखवली परंतु इथे सिंगल डबल्स देखील घेण्याचा प्रयत्न केला जातो या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट. स्विचिटचा फटका, सुरेख फटका, वॅकंट एरिया आहे परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो झालेली आहे. असं वाटलं होतं की चेंडू वेगाने जाईल परंतु चेंडू थांबला आणि ते 2 धावा मिळाल्या. फलंदाज जयेशला. संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 35 धावा. डेंजरस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. खरं तर 3 षटकांचा सामना आणि आतापर्यंत 35 धावा धावफलकावरती जोडल्यात. डेंजरस धावसंख्या तुम्ही जरूर म्हणू शकता, कारण रात्रीच्या मध्यरात्री धावा बनवणं कठीण असतं परंतु जयेशनं अगदी सोपं करून दाखवलं आहे. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतो, मैदानाच्या चहूबाजूनं त्याच्या बॅटमधून धावा आलेत. सुरुवातीला षटकार आणि तदनंतर दुहेरी धाव देखील या मॅचमध्ये तो घेतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राजा या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक आहे. आतापर्यंत या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे, आणखीन 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. हो, यावेळेस देखील आडवा बॅटिंग करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग रिजनमध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. फिल्डर आहे तिथे आणि खराब फिल्डिंग, मिस फिल्डिंग करत असताना बॉल सीमारेषा ओलांडतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4-4-4 चौकार. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. खरं तर चेंडू अडवणं फार गरजेचं होतं परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेल्या. 4 धावांसाठी आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 39 याकडे. आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये 8 धावा राजाने खर्च केल्यात. जयेशचा जर आपण विचार केला तर जयेशच्या बॅटमधून धावा आतापर्यंत या मॅचमध्ये 26 धावांवरती तो खेळतोय. विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाजी. हो, यावेळेस देखील फुलटॉस बॉल होता, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट करत असताना या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 41 या आकड्यावरती. 41 धावा. काही जबरदस्त बॅटिंग केलेली आहे जयनुमान कामन संघानं. खरं तर गोलंदाजी ही प्रमुख ओळख आहे या संघाची परंतु जयेश विरारकर या मॅचमध्ये सलामीला आला आणि अक्षरशः तो गरजलाय. धावांचा पाऊस त्याच्या बॅट्समधून आलेला आहे, धावांचं रन मशीन. जयेश विरारकर यावेळेस पाहिला तर समोरच्या दिशेने खेळण्यात लॉंग ऑफला फिल्डर आहे तिथे. फिल्डिंग चांगली आणि फक्त सिंगलच मिळते. या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोचलेली आहे ती 42 या आकड्यावरती. आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅचमध्ये. धोकादायक धावसंख्या, भयानक फलंदाजी या मॅचमध्ये जयेश विरारकरने केलेली आहे आणि कुठेतरी त्याची फलंदाजी टोचत असेल अचानक स्पोर्ट डोंगरीपाडा या टीमला, कारण पहिल्या षटकामध्ये 21 धावा, तदनंतर चंदर घोषेने 10 धावा खर्च केल्या परंतु याही षटकामध्ये धावा येत आहेत राजा या गोलंदाजाच्या विरोधात. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राजा. या षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल फलंदाज जितेंद्र पाटील. त्याच्या बॅटमधून 4 धावा, 2 चेंडूचा त्याने सामना केला. तो देखील चांगली बॅटिंग करतोय. आज चांगल्या रणनीतीने मैदानावरती जय हनुमान कामन संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाला, कारण टायगर स्पोर्ट्स कामन या बलाढ्य संघाचा देखील दुसऱ्या फेरीमध्ये या संघाने पराभव केलाय.
खोलात टाकला होता. पुन्हा एकदा खोदून मारण्याचा प्रयत्न. डीपमध्ये फिल्डर आहेत तिथे आणि ते 2 धावा कंप्लीट करत असताना फलंदाज जितेंद्र पाटील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 44 या आकड्यावरती आणि 45 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये अचानक डोंगरीपाडा या संघाच्या विरोधात सेट केलेला आहे. प्रथम बॅटिंग करत असताना इंडिव्हिज्युअली या मॅचमध्ये 29 धावांवरती जयेश विरारकर आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या या फलंदाजीसाठी, कारण या धावामध्ये सलग 3 चेंडूवरती 3 षटकार जयेश विरारकरच्या बॅटमधून आले. तब्बल 29 धावा त्यांनी या मॅचमध्ये केल्या आणि त्यासाठी ॲडव्होकेट गिरीधर म्हात्रे यांच्याकडून त्याला 500 रुपयाचं पारितोषिक देखील या ठिकाणी जमा झालेलं आहे. जबरदस्त धावसंख्या. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 44 धावा आणि 45 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. आणि दुसऱ्या डावासाठी आपल्याला जॉईंट होतील पालघर विभागातील, खरं तर पालघर जिल्ह्यातील एक नामवंत समालोचक हेमंतजी पाटील सर. धन्यवाद. थँक्यू सो मच निशांत. रात्री आलेल्या सफाळ्यावरून हे चंद्र आपण बघू शकतोय. काल संकष्टी चतुर्थी होती आणि आज चंद्रमा आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर टेलिकास्ट आमच्या टेलिकास्ट टीमच्या माध्यमातून, ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूबवर लाईव्ह कव्हरेज आपण बघतोय. आणि जे प्रेक्षक यूट्यूबवर सुद्धा लाईव्ह कव्हरेज बघतात त्यांचंसुद्धा हार्दिक स्वागत आहे. मैत्री चषक 2025 मध्ये न्यू 40+ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण बघतोय. आयोजक श्री कानाई माता स्पोर्ट्स पाय व टायगर स्पोर्ट्स कामन अचानक डोंगरीपाडा यांचं चांगलं सहकार्य आणि शिवाजी भुरे, रमेश मुकादम, दिनेश भुरे, धर्मेंद्र तांगडी, त्यानंतर शाहिदभाई अन्सारी यांचं एक अप्रतिम असं आयोजन. मैत्री चषक 2025 नक्कीच पहिल्याच दिवसामध्ये जर आपण बघितलं तर चांगली कामगिरी जय हनुमान कामन टीम, एकता क्रिकेट असोसिएशन कामन मास्टर मध्ये नंबर 1 ची टीम आणि ह्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा नंबर 1 खेळ दाखवलेला आहे तो जय हनुमान कामन मास्टर टीमने. इनिंग संपून 10 मिनिटे झालेली आहेत मित्रांनो. अद्याप ही मॅचला सुरुवात झालेली नाही आहे. प्लीज
सुरुवात लगेच करायची. जेवढ्या लवकर मॅच संपेल तेवढ्या लवकर जे आपले अंपायर भरपूर लांबून आलेले आहेत त्यांना जाण्यासाठी तेवढा वेळ मिळेल. प्लीज फिल्डिंग लावून घ्या. ओपनिंग जोडीसुद्धा लगेच मैदानामध्ये पाठवायची आहे. अचानक डोंगरीपाडा मास्टर टीम आपण लगेच ओपनिंग जोडी मैदानामध्ये पाठवा. 45 एक मोठं टार्गेट आहे, तर अटॅकिंग बॅटिंग करावं लागेल. प्रत्येक ओव्हरमध्ये 2 मोठे फटके यायला पाहिजे. 2 मोठे फटके जर आले तर तुम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकाल. अटॅकिंग बॅटिंग बघितली जयेश विरारकर, ज्या बॅटरने एकंदरीत 29 रन बनवले, ते सुद्धा नॉट आऊट. चांगली बॅटिंग. आजच्या रजनीमधली सर्वात उत्कृष्ट धावसंख्या म्हणू शकतो एका इनिंगमध्ये इंडिव्हिज्युअल स्कोअरमध्ये. याच्या अगोदर 32 होत्या, त्या म्हणजे दिनेश म्हात्रे ज्यांनी 16 बॉलमध्ये बनवल्या होत्या. सर्वात जास्त धावसंख्या इंडिव्हिज्युअलमध्ये दिनेश म्हात्रे, टायगर स्पोर्ट कामन मास्टर टीमचा ओपनिंग बॅटर ज्यांनी 32 धावा बनवल्या. त्याच्या खालोखाल जर आपण बघितलं तर जयेश विरारकर. मात्र जयेश विरारकरने अटॅकिंग बारी खेळली, ज्यामध्ये 3 षटकार ठोकले. कारण षटकारांची संख्या जर आपण बघितली याच्या अगोदर फक्त 3च होती आणि एकंदरीत आता 6 झालेली आहे. 3 षटकार या नाईटमध्ये जयेश विरारकरच्या नावावर. 1 षटकार आहे जितू पाटीलच्या नावावर. 1 षटकार आहे महेश पाटीलच्या नावावर. 1 षटकार आहे गुरुनाथच्या नावावर. हे 6 षटकार आत्तापर्यंत लागलेले आहेत या टुर्नामेंटमध्ये. आणि ह्या ठिकाणी जर सामना जिंकायचा असेल अचानक मास्टर डोंगरीपाडा टीमला, तर या 3 ओव्हरमध्ये षटकार ठोकावे लागतील तरच तो सामना जिंकू शकेल. अचानक मास्टर डोंगरीपाडा अद्याप ही ओपनिंग बॅटर केलेले नाहीत. यस मुन्नाबाई, हा तुम्ही अध्यक्ष पण त्याच्यामध्येच आहे ना, तुम्ही विचारा तसं आपल्या. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चांगला फटका आहे यावेळेला. रवींद्र नाईक आणखीन एक चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा 2चा कॉल. 2 रन सेकंडला थ्रो आणि पूर्ण झालेले आहेत दोन्ही सुद्धा रन्स. काय जबरदस्त फिल्डिंग. तिन्हीच्या तिन्ही बॉल जर आपण बघितलं तर गेलेले आहेत रवींद्र नाईकच्या हातामध्ये आणि तिन्ही बॉलवर रवींद्र नाईकने अप्रतिम फिल्डिंग केलेली आहे. फिल्डिंगचा दर्जा अतिशय चांगला क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. रवींद्र नाईक ज्याचा भरपूर सराव आहे क्रिकेटमध्ये जर आपण बघितलं तर भरपूर चांगली गोलंदाजी सुद्धा करतोय आपल्या टीमसाठी. अरविंद बरं पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हो, ह्या वेळेला विकेट जाईल, फलंदाज होईल बाद आणि अशा प्रकारे पहिला विकेट जातो. पहिला ब्रेक थ्रू गोलंदाजोय गोलंदाज अरविंद बरं आपल्या टीमसाठी. रवींद्र भोईर इज आउट.
पाटील बॅटिंगसाठी ज्यांनी गोल्डन चौका ठोकला होता मागच्या मॅचमध्ये आपल्या टीमला या क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचवलेला आहे. ही मॅच जी टीम जिंकेल सेमीफायनलपर्यंत जाईल. 4 टीम 4 दिवसामधून येतील आणि ही मॅच जिंकल्यानंतर एक ट्रॉफी नक्कीच तुम्हाला लागू होईल. आणि पुढील बॉल घेऊन जाईल अरविंद. हो चांगला बॉल स्विंग केली होती बॅट मात्र या ठिकाणी रन घेण्याचा प्रयत्न आणि रन घेतला सुद्धा जातोय. रन इन द बिटवीन द विकेटमध्ये नक्कीच अतिशय माहेर म्हटला जातोय चंदर घोषे. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 1 ने टीमचं टोटल जाईल स्कोअर बोर्डवर 6 रन्स. 15च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. मात्र गोलंदाजी लाजवाब कमालीची गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज अरविंद बरफ. एक ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे अरविंद हनुमान कामन मास्टर टीमचा. फिल्डिंग थोडंसं चेंज करत होता जितू पाटील. आपण बघितलं डीप स्कोअर लेग थोडंसं बॅकवर्ड केला जातोय. डीप मिड विकेट आहे. एक काऊ कॉर्नर आहे. एक लॉंग ऑन आहे. हे 3-4 खेळाडू ऑन साईडला बाउंड्रीवर आपल्याला दिसतात. ओव्हर द विकेट. हो यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चुकतो फलंदाज. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोर बोर्डवर अचानक मास्टर डोंगरीपाडा टीमचा 6 वर 1 विकेट. उर्वरित जर आपण बघितलं तर 39 रनची आणखीन आवश्यकता असेल. 12 बॉल शेष आणि 12 बॉलमध्ये 39 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. उद्याच्या दिवसामध्ये न्यू 40+ क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल ज्यामधून 10 टीम ॲक्शनमध्ये दिसतील. परवासुद्धा न्यू 40+ क्रिकेट असोसिएशनमध्ये 10 टीम खेळताना दिसतील. त्यानंतर आणखीन फायनल डेमध्ये मैत्री क्रिकेट असोसिएशनमध्ये उद्याचा ड्रॉ जर आपण बघितला तर उद्याच्या दिवसामध्ये खेळणारे ज्या टीम आहेत ज्यामध्ये बंद्र्या मारुती काल्लेर विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा पहिला सामना. दुसरा सामना गंगामाता गुंदवली विरुद्ध जोशी 11 भादवाड. तिसरा सामना नंदकिशोर खारबाव. त्याच्यानंतर नंदकिशोर खारबाव. त्यानंतर जय बजरंग गोरसई. त्यानंतर सोनादेवी टेमगर स्वराज्य कशळी. त्यानंतर गावदेवी काटई आणि सिद्धिविनायक अंजूर अशा चांगल्या टीम उद्याच्या दिवसामध्ये ॲक्शनमध्ये दिसणार आहेत या मैत्री चषक 2025 मध्ये. जय शेतोय. फुलटॉस बॉल स्लोअरवर फुलटॉस होता फसवलं या ठिकाणी महेंद्रला आणि एक मोठी विकेट या ठिकाणी मिळताना दिसतंय. महेंद्र चाने मागच्या मॅच मध्ये गोल्डन चौका ठोकला होता. या मॅच मध्ये मात्र लवकरात लवकर आउट होतोय आणि पहिल्या बॉलवर पहिली विकेट मिळवतोय जयेश विरारकर. नवीन बॅटर जाईल अविनाश तांगडी बॅटिंगसाठी. थोडंसं फसला स्लोअरवर बॉलला आणि जयेशला माहिती होती की जास्त फास्ट बॉल टाकला तेवढं जास्त जोरात फटका मारतो. महेंद्र पाटील स्लोअरवर बॉल टाकला आणि फसवलंय. महेंद्र पाटीलची विकेट मिळवलेली आहे. 2 महत्त्वपूर्ण विकेट गेलेल्या आहेत आत्तापर्यंत आपण बघितलं तर अचानक मास्टर डोंगरीपाडा टीमच्या. आणि स्कोर आहे स्कोर बोर्डवर फक्त आणि फक्त 6 रन्स. या मॅचमध्ये नक्की जादू चालताना दिसते जयेश विरारकरची ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली आहे आणि बॉलिंग सुद्धा सुरुवात अप्रतिम केलेली आहे. पुढील बॉल घेऊन जाईल जयेश विरारकर. राईट आर्म ओव्हर द विकेटने अविनाशसाठी. फुल टॉस बॉल बिमर आहे पंचांचा इशारा. नो बॉल. एक अतिरिक्त रन फ्री हिट असेल पुढील बॉलवर. थोडीशी दुखापत होते असं वाटते. काय झालेलं आहे थोडंसं क्रॅम्प आलेलं आहे. थोडीशी दुखापत होते. कदाचित ही दुखापत थोडीशी कठीणामध्ये आणू शकते हनुमान कामन टीमला. कारण जयेश विरारकरचा आपण विचार केला ज्यांनी अप्रतिम बॅटिंग केली. बॉलिंग सुद्धा चांगली आहे आणि पहिल्या बॉलवर विकेट सुद्धा मिळवलेला आहे जयेशने. थोडासा क्रॅम्प आलेला आहे असं वाटते पायाला जयेशच्या. लगेच रिकवर होईल जयेश. बिमर बॉल टाकला होता.
बिमर बॉल, त्यानंतर फ्री हिट असेल, एक एक्स्ट्रा रन मिळते, धाव संख्या जाऊन पोहोचते 7 वर. उद्या 10 टीम खेळताना दिसतील आपल्याला. 10 टीम मधून पहिला सामना बंद्र्या मारुती काल्हेर विरुद्ध गावदेवी पूर्णा, दुसरा सामना गंगामाता गुंदेवली विरुद्ध जोशी 11 भादवड, त्यानंतर तिसरा सामना जय बजरंग गोरशे विरुद्ध सोनादेवी टेमकर, चौथा सामना स्वराज्य कशेली विरुद्ध गावदेवी काटई. फ्री हिट उचलून केलाय, हॉफले घेतला, लॉफ्ट केलाय लॉंग ऑफच्या दिशेने. फ्री हिटचा फायदा हा मिळतोय आणि तो मिळालेला आहे. रनआउटची संधी आणि रनआउटच्या रूपाने विकेट जाते अविनाश तांगडी याची. फक्त एकाच पद्धतीने या फ्री हिटवर बाद होऊ शकतो रनआउट, आणि त्याच पद्धतीने रनआउटच्या पद्धतीने बाद झालेला फलंदाज अविनाश इज आउट. जे हार्ड हिटर बॅटर होते ते आउट होताना आपल्याला दिसतात, आणि एक मोठं टार्गेट आहे, आणि मेन प्रेशर ते आहे की 25 धावा 3 षटकामध्ये आपल्याला कंप्लीट करायचं आहे. हे एक पहिलं प्रेशर आहे. त्याच्यानंतर दुसरं प्रेशर आहे की जे महत्त्वाचे 3 बॅटर होते ते तंबूमध्ये पोहोचलेले आहेत. हा दुसरा प्रेशर आहे, आणि येणारे काही बॉल आहेत ज्यामध्ये आणखीन मोठे फटके मारावे लागेल. हा तिसरा प्रेशर आहे. अचानक डोंगरीपाडा या टीमसमोर. या मॅचवर जर आपण बघितलं तर पकड मजबूत आहे ती जय हनुमान मास्टर कामान टीमची. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सजोईल गोलंदाज जयेश बिरारकर. राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्राईक हँडवर बॅटर आहे चंद्र घोषे. पुढील बॉल. ओ चांगला हॅमर केलाय बॉलला लॉंग ऑफच्या दिशेने. संजय म्हात्रे येतोय बॉल खाली. चांगली फिल्डिंग. 1 बाउन्सनी थ्रो होईल. फक्त एकच धाव मिळेल, आणि या एक धावेने टीमचं टोटल जाईल स्कोअरबोर्डवर 9 रन्स. 9 लॉस ऑफ 3 विकेट. 9 बॉलमध्ये 36 रनची आवश्यकता, म्हणजेच प्रत्येक बॉलवर चौका ठोकावं लागेल ही मॅच जिंकण्यासाठी, आणि या मैत्री चषक 20-25 मधून एक कुठली तरी ट्रॉफी घेऊन जाण्यासाठी. लाईव्ह टेलिकास्ट अप्रतिम आहे. आमचे ओम फोटो लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर आपण लाईव्ह टेलिकास्ट बघू शकतोय. जयेश विरारकर. ओ चांगला बॉल. अप्रतिम डिलेवरी ऑफ स्टंपच्या बाहेर. स्विंग अँड मिस. विकेट किपर जितूच्या हातामध्ये बॉल जातोय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. गोलंदाज जयेश. ह्या मॅचवर जर आपण बघितलं तर जयेशने पूर्ण पकड केलेली आहे. फक्त एकट्याने जबरदस्त कामगिरी केलेली आहे जयेशने. 1 मॅन आर्मी कामगिरी करताना दिसतो या मॅचमध्ये जयेश विरारकर. ओव्हर द विकेटने पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओ आणखीन एक चांगला बॉल. व्हाईट यॉर्कर. विकेट. यस विकेट जाते. स्टंपिंगच्या रूपाने हा विकेट. फलंदाज होईल बाद. राजा कोठावले इज आउट. ही मॅच पूर्णपणे झुकलेली आहे जय हनुमान कामान मास्टर टीमच्या बाजूने. कारण असं वाटलं होतं 45चं टार्गेट एक मोठं टार्गेट जरूर आहे. चांगली बॅटिंग होईल मात्र त्या प्रकारची बॅटिंग झाली नाही आहे. कारण गोलंदाजीची पण लाईन जर आपण बघितली तर स्ट्रॉंग आहे जय हनुमान कामान टीममध्ये, आणि खरोखरच चांगली गोलंदाजी पहिल्या बंड्या बरफने केली सुरुवात. त्यानंतर आपण बघितलं तर जयेश विरारकरनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जयेश विरारकर. दिनेश साडी. ओ हॅमर केले बॉलला. पुन्हा एकदा हवेत बॉल मिड ऑफच्या दिशेने. ओ काय जबरदस्त आहे फॉर्ड
बघितलं आपण संजय म्हात्रे याचा 2 रनसाठी प्रयत्न करतील दोन्ही सुद्धा बॅटर. नक्कीच ताल्या वाजून स्वागत केले जाते, मोटिवेशन दिले जाते. खरोखरच लॉंग ऑफ वरून मिड ऑफच्या दिशेने धावत गेला होता संजय म्हात्रे कॅच घेण्यासाठी. हातामध्ये बॉल पडला होता पण कॅरी करू शकले नाही, कठीण होता हा कॅच. 2 धावा पूर्ण करतात दोन्ही बॅटर. 2 धावेने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 11 रन्स. 11 6 मध्ये 34ची आवश्यकता. मागची एक मॅच होती त्यामध्ये सुद्धा हेच इक्वेशन होतं. 6 मध्ये 34, 5 षटकार, 1 चौका ठोकावं लागेल. आणि या फ्लड लाईटमध्ये या वातावरणामध्ये अशा प्रकारची फटकेबाजी करणं खूपच कठीण आहे. 34ची आवश्यकता आहे. 34 टू विन इन 6 बॉल. 6 बॉलमध्ये 34. आणि जितू झाला होता बॉलिंग टेस्टसाठी. यावेळेस सुद्धा जितू येतोय बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्मर आहे जितू. बॉलिंग ऑप्शन भरपूर आहे. 3 षटकाचा जर सामना असेल आणखीन भरपूर गोलंदाज आहेत. जितेंद्र पाटील बॉलिंग मार्कवर येतोय. रवीला बॉलिंग दिली नाही आहे कारण 2 लेफ्ट आर्मर आहे. दोन्हीपैकी एक वापर केला जातो. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं रवींद्रला बॉलिंग दिली होती. रवींद्रने चांगली बॉलिंग केली होती, 4 डॉट टाकले होते. मात्र या मॅचमध्ये भरपूर धावा आहे. जितेंद्र आलाय स्वतः गोलंदाजी मार्कवर. हो, ह्या वेळेला थोडंसं इम्प्रूव्ह अजून स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. चंद्र घोषे या फटक्यासाठी माहीर म्हटला जातोय. 1 फक्त धाव मिळेल. 33 आमचे डीजे थोडीशी घाईमध्ये. त्यांना वाटते की लवकर सामना संपला तर आपल्याला घरी जाता येईल. त्यांना थोडी झोप आलेली आहे. होऊ शकते, आम्हाला सुद्धा झोप येते नाईट क्रिकेटमध्ये. ओ, फटका तर चांगला आहे मात्र बॉल खाली फील्डर स्वतः कॅप्टन हरीश काढाव. वेल जज, चांगला कॅच, वेल टेकन अँड विकेट. विनोद भोईर जाताना आपल्याला दिसतात बॅटिंगसाठी. विनोद भोईर चांगले बॉलर सुद्धा आहेत मात्र आज त्यांनी बॉलिंग टाकली नाही आहे. काय कारण आहे त्यांनी आज बॉलिंग टाकली नाही आहे? कमी षटकांचे सामने त्यामुळे की आणखीन चितू पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओ, क्रॉस पॅटिक शॉट केला जो होता. प्लॅन बेस डॉट बॉल. विकेट किपर प्रदीपच्या हातामध्ये हा बॉल जातोय. चांगली गोलंदाजी. प्रेशर तर आहे. सतत जर बघितलं फक्त 3 बॉल आणि 33ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. फक्त औपचारिकता आपण म्हणू शकतोय 3 बॉल कंप्लीट करण्याची. कारण सेमीफायनलमध्ये सुपर 4 मध्ये जाण्याच्या अगदी जवळ. हवेत बॉल आहे मिडविकेटच्या दिशेने. डीपमधून फिल्डर येतोय. हो, व्हॉट एफर्ट. जबरदस्त एफर्ट दाखवताना दिसतोय रवींद्र नाईक. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 1 ने टीमचं टोटलमध्ये थोडासा फरक पडेल. 32ची आवश्यकता. 2 बॉल शेष. सलामीचा फलंदाज आपण बघतो अद्याप दिसतोय खेळपट्टीवर चंद्र घोषे. शेवटचे 2 बॉल शेष. मात्र एक बघायचं चंद्रच्या बॅटमधून मोठा फटका येतोय की नाही. ओव्हर द विकेट. हो, चांगला फटका आहे. हो केलाय आणि बॉलला पाठवले फायर लेगच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. पहिली बाउंड्री. पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न. एज लागतो, बॉल जातो थर्ड मॅनच्या दिशेने. कुठल्या प्रकारचा रन नाही आहे. या ठिकाणी ही मॅच जिंकलेली आहे आणि सेमीफायनलमध्ये आपली जागा निश्चित केलेली आहे. ती जय हनुमान कार्बन मास्टर या टीमने अप्रतिम असा खेळ दाखवला. 3 षटकाच्या सामन्यामध्ये 45 एक मोठं टार्गेट ठेवलं होतं आणि ते टार्गेट चेस करत असताना भरपूर मागे पडला. आणि जवळ आपण बघितलं तर किती रनने
जवळजवळ 26 रनने हे मॅच जिंकलेली आहे. ती जय हनुमान मास्टर काबन टीमने कॉन्ग्रॅच्युलेशन. जय हनुमान मास्टर काबन टीम एंड हडलक अचानक मास्टर डोंगरीपाड़ा टीम. मॅन ऑफ द मॅच नो डाउट जयेश विरारकर इज द मॅन ऑफ द मॅच. जयेश विरारकर मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच ची ही आकर्षक ट्रॉफी, त्यानंतर मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट्स दिली जाईल. जयेश विरारकर आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच. आणि बॅक टू बॅक 3 षटकार मारले, त्यासाठी गिरीधर म्हात्रे ॲडव्होकेट गिरीधर म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये. SH एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचा रोख रक्कम. जयेश विरारकर. जयेश तुम्ही राष्ट्रपीठवर या.